पण एक प्रश्न कायम सगळ्यांच्या मनात आहे गेल्या 50-55 वर्षापासून, तो आतापर्यंत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी किंवा मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि इतक्या वर्षानंतरसुद्धा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची उदाहरणं आपण नेहमी देतो. विशेषतः ठाकरे कुटुंब देत आलेलं आहे. मग राज्य असतील किंवा आपणही असाल की आतापर्यंत आपल्या प्रत्येक भाषणात हा विषय आला की संयुक्त महाराष्ट्र. तुम्हाला आत्ता या क्षणी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची परिस्थिती जाणवते का, की त्यावेळेला जसा मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्र राहण्यासाठी एकवटला होता, तेच वातावरण तुम्हाला आता दिसतंय का? अर्थातच दिसतंय. याचं कारण तुम्ही एक गोष्ट बघितली पाहिजे याच्यातनं, की माननीय बाळासाहेबांनी या विषयावरती तर म्हणजे आपण ज्याला म्हणू आपण संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्याच्यानंतर 6-1 वर्षातच शिवसेनेची स्थापना झाली. परंतु जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही आत्ता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं 56 ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज, आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत. आज जर समजा तुम्ही ठाणे जिल्हा, एक जिल्हा जर समजा पाहिलात, बरोबर आहे, ठाणे जिल्हा हा मला असं वाटतं जगामधला एकमेव जिल्हा आहे की जिकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई, मी आता पालघर वेगळा पकडत नाही आहे, तो आपण एकच होता, तो आत्ता वेगळा झाला, परंतु पालघरमध्ये वसई, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर वसई विरार आली, त्याच्यानंतर तुमची नवी मुंबई, अशा जवळपास 8-9 महानगरपालिका आहेत. आपण नीट जर समजा पाहिलं तर ह्याची सुरुवात, सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदा वगैरे, नगरपालिका, महानगरपालिका, आणि ह्या सगळ्या ज्या होतात महानगरपालिका, ह्या लोकसंख्येनुसार ह्या गोष्टी वाढत जातात. जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा 8-9 महानगरपालिका जर समजा असतील, आज मुंबईमध्ये किती आहेत? 1. पुण्यामध्ये किती आहेत? 2. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा 1-1. ठाणे जिल्ह्यामध्ये 8-9 महानगरपालिका, याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं. नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी, की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार. हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत, आणि तेच चित्र आता दिसतंय. आणि जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं, की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं, हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही, आणि म्हणून आम्ही एकत्र आलो.